किडनी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त शुद्ध करतो, विषारी पदार्थ बाहेर टाकतो आणि शरीरातील पाण्याचं संतुलन राखतो. जेव्हा किडनी कमकुवत होऊ लागते, तेव्हा शरीर अगोदरच काही सूचक लक्षणं दाखवतं. ही लक्षणं ओळखली गेली तर वेळेत उपाय करता येतात आणि किडनी फेल होण्याचा धोका टाळता येतो. पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे वारंवार लघवी होणं किंवा लघवी कमी होणं. रात्री झोपेतून उठून अनेक वेळा लघवी लागणं किंवा दिवसा खूप वेळा लघवीला जाणं हे किडनीच्या फिल्टरच्या कार्यात बदलाचं लक्षण आहे. कधीकधी उलट लघवी खूप कमी होते आणि असं जर असेल तर हे गंभीर असा संकेत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लघवीचा रंग आणि वास बदलणं, त्याचप्रमाणे किडनीमध्ये प्रथिन गळती, रक्त किंवा विषारी पदार्थ वाढल्यामुळेही वास आणि रंग बदलू शकतो. लघवीला दुर्गंधी येणं हेही संक्रमण किंवा किडनीचं कार्य कमी झाल्याचं लक्षण आहे. थकवा आणि अशक्तपणा, किडनी शरीरातील इरिथ्रोपोइटीन नावाचं हार्मोन तयार करते, जे रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते. किडनी कमजोर झाल्यावर हा हार्मोन कमी होतो आणि ॲनिमिया, सतत थकवा, दमणं, झोप येणं, सुस्ती वाटणं यासारखी लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर, पायावर किंवा डोळ्यांच्या खाली सूज येते. किडनी योग्य प्रमाणात पाणी बाहेर टाकू शकत नाही, त्यामुळे शरीरात द्रव साचून राहतो. सकाळी उठल्यावर डोळ्याखाली फुगीरपणा, पाय आणि घोट्यावर सूज दिसते. त्याचप्रमाणे बोटेही फुगलेली दिसतात. भूक कमी होते. तोंडाला कडूपणा किंवा वास जाणवतं. रक्तात युरिया आणि विषारी घटक साठतात, त्यामुळे तोंडाला कडूपणा, धातूचा वास, उलट्या, अन्नाचा तिटकारा, भूक न लागणं ही लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे पोटात फुगलेपणा किंवा अपचन, किडनी नीट कार्य न केल्यामुळे शरीरात अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जात नाहीत, त्यामुळे पोटात गॅस, पचन बिघाड, पोट फुगल्यासारखं वाटतं. झोप न लागणं, शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे मेंदूवर ताण येतो आणि झोपेची गुणवत्ता घटते, म्हणजेच तुम्हाला झोप लागत नाही. तसेच खाज सुटते किंवा श्वासोच्छवासात अडथळा येतो. लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होते. किडनी कमजोर झाल्यामुळे रक्तातील विष मेंदूपर्यंत पोचतं. स्मरणशक्ती कमी होते. चिडचिड, एकाग्रता कमी होते. त्याचप्रमाणे श्वास घ्यायलाही खूप त्रास होतो. यासारखी लक्षणं दिसल्यावर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शरीरात द्रव फुफ्फुसात साचतो किंवा रक्तात ऑक्सिजन कमी होतो. यामुळे चालताना, बोलताना, झोपताना श्वास घेणं कठीण होतं. रक्तदाब वाढतो. किडनी रक्तदाब नियंत्रित ठेवते. किडनी कमजोर झाली की सोडियम आणि पाणी साठतं. रक्तदाब वाढतो आणि तो पुन्हा किडनीला नुकसान पोहोचवतो. त्याचप्रमाणे शरीरात खूप मीठ साठणं, त्यामुळे पाय सुजणं, बोटं फुगणं, अंग दुखणं किंवा पाण्याची तहान जास्त वाटणं असे बदल दिसतात. त्वचेवर खाज आणि कोरडेपणा जाणवतो. किडनी शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. किडनी कमजोर झाल्यावर कॅल्शियम, फॉस्फरस असंतुलित होतं, त्यामुळे त्वचेला खाज येते, त्वचा कोरडी पडते. त्याचप्रमाणे स्नायू दुखतात, पायात गोळे येतात. शरीरातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम असंतुलित झाल्यामुळे स्नायूमध्ये गोळे येतात आणि कंपही येतो. त्याचप्रमाणे हातपाय थंड पडतात, रक्ताभिसरण कमी होतं, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा घटतो, हातपाय थंड वाटतात, सुन्नपणा येतो, वजन अचानक वाढतं किंवा कमी होतं. पाण्याचा साठा झाल्यावर वजन वाढतं. भूक न लागणं, उलट्या आणि अशक्तपणामुळं आपलं वजनही कमी होतं. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. किडनी कमकुवत होण्याची सामान्य कारणं म्हणजे जास्त मीठ खाणं, तेलकट, जास्त साखरयुक्त आहार घेणं, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असणं, पुरेसं पाणी न पिणं. त्याचप्रमाणे वेदनाशामक औषधं सतत घेत राहणं, जास्त प्रथिनयुक्त आहार घेणं यामुळे आपल्या किडनीवर परिणाम होतो. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधं घेऊ नका. त्याचप्रमाणे मद्य, सिगारेट, ड्रग्जचा वापर करू नका. मूत्रमार्गात इन्फेक्शन झालं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही काय करावं, तर दिवसातून 8 ते 10 ग्लास स्वच्छ पाणी प्या. मीठ, पॅकेज्ड पदार्थ, शीतपेय टाळा. नियमित रक्तदाब आणि साखरेचं
नियंत्रण ठेवा, लघवीची तपासणी करा, त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि तणावमुक्त राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. या सर्व गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि तुम्ही दीर्घायुष्यही होऊ शकता. यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे.